5 बायका होत्या. परंतु धर्माप्रमाणे शिवाचा भक्त होता तो. आणि त्यांची जी मुलगी होती एकच, ती पार्वतीला सुद्धा लाजवेल इतकी सुंदर होती. सर्व स्त्रियामध्ये पार्वती सुंदर आहे, लक्षात ठेवलं. आणि तिला सुद्धा लाजवेल असं त्या पद्मा नावाचं तिचं नाव होतं. तिचं सौंदर्य होती. अनरत नावाचा एक राजा होता, तिला 100 मुलं आणि 1 मुलगी. व्यवहार करीत असताना म्हणून नेहमी म्हणत असतो की घरी चांगलं पाहिजे, घरी संस्कारी पाहिजे आणि सगळ्यांचा आदर केला गेला पाहिजे. तसं 100 मुलं होते, एकमेकाचा इतका आदर करायचे विचारता सुरू नाही. आणि त्या मुलगी एकच बहीण होती, त्यामुळे त्या बहिणीवर अफाट प्रेम करायचे. आता भाऊ तर प्रेम करतीलच, कुणी मावस असतील, कुणी चुलत असतील. परंतु त्यांच्या जी बाकीच्या पत्न्या होत्या 5 पैकी 1 तिची आई सख्खी, बाकीच्या माव काय म्हणते त्यांच्या आई कोणतं म्हणते त्याला सावत्र राहायचं असं म्हणायचं ना. आणि मग ती सुद्धा इतक्या प्रेम करायची इच्छा तसं नाही. जसं राम लक्ष्मणाचं कुणावर प्रेम होतं तसं त्या पद्मावर ही सगळ्या राण्यांचं प्रेम असायचं. राजाचं इतकं प्रेम असायची विचार तसं नाही. मग शेवटी असं करीत बरेच दिवस झालं. शेवटी मुलगी उपवर होणारच असते. ती उपवर झाली. राजाला चिंता पडली की आता काय करावं, तिला वर, योग्य वर कसा मिळेल. अनेक ठिकाणी पत्र पाठवले, हे पाठवले, तर म्हणावं तसा वर मिळेल. आणि मग एके दिवशी काय झालं, पिपला नावाचे एक ऋषी होते. ते ऋषी सहज तिथून जात होते आणि ही सुद्धा त्या ठिकाणी, त्या नदीच्या ठिकाणी स्नानाला आली होती. आणि स्नानाला आले असताना सुद्धा तिनं ते पाहिलं, त्या ऋषीनं, पिपलांग ऋषीनं. आणि पाहिल्यानंतर थोडे भाविक झाले. विषय वासना, काम वासनेमध्ये ऋषी, महान ऋषी होते, भयंकर तपश्चर्या केले ऋषी होते, जर्जर झालेले म्हातारे होते. परंतु एखाद्याच मनाचा विचार बदलला की बदलत असतो. आणि त्यांच्या मनामध्ये असं निर्माण झालं की हिला पत्नी करावं. आता हे किती, कारण नेहमी लक्षात ठेवा, जी तपश्चर्या करणारे लोक वेगळे असतात, जे साधू वेगळे असतात, संत वेगळे असतात, ऋषी वेगळे असतात. कारण जे तपश्चर्या करणारे लोक असतात ते मूर्ख असतात. ते कोणत्या तरी हेतून त्यांनी तपश्चर्या केलेली असते. जसं हिरण्यकशिपूने तपश्चर्या केली, कोणत्या हेतून, की देवावर विजय मिळवण्यासाठी, बरोबर आहे. तसं दुर्वासूने तपश्चर्या केली तर लोकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी. म्हणजे जे तप करतात, हजारो तप करतात, ते मूर्ख लोक असतात. आणि जे ऋषी असतात, जे मुनी असतात, म्हणजे महात्मे असतात, साधू असतात, संत असतात, ते दयाळ असतात, प्रेमळ असतात. आणि मग त्या ऋषीला असं वाटलं की पत्नी मिळावी. आता त्यांचं वय होतं का पत्नी, ही मुलगी तर लहान बिचारी. मग त्यांनीच चौकशी केली, त्यांची जी सवंगडी होती त्यांची चौकशी केली, त्यांच्याबरोबर ते मुली आल्या होत्या त्यांची. आता मुली घाबरल्या. का घाबरल्या? हे मान साधू आहे, ह्याला जर खोटं बोलावं तरी आपले शाप देते. म्हणून त्यांनी ते खरं सांगितलं की अनरण्य नावाचे राजे आहेत, तिचं नाव पद्मा आहे, आणि हिच्या लग्नासाठी तिचे वडील बरेचशा ठिकाणी फिरतात, म्हणून त्याला जमलं नाही. असं म्हणल्यानंतर त्यांनी स्नान केलं. पिपलांग ऋषीने
स्नान केल्यानंतर पूजा केली, शंकराची पूजा केली. शंकराची पूजा केल्यानंतर कुठे गेले ते? राजवाड्यामध्ये गेले. राजवाड्यात गेल्यानंतर त्यांचं स्वागत केलं. शेवटी ऋषी आहेत ते. पाय धुतले वगैरे सगळं राजसिंहासनावर बसविलं आणि प्रश्न केला त्याने येण्याचं प्रयोजन. तर ऋषी म्हणले काहीच नाही, तुमची कन्या जी आहे तुम्ही मला द्यावी ही त्या अपेक्षेने मिळालं नाही. असं म्हणल्यामुळे तर राजा रडू लागला, त्यांच्या पत्न्याही रडू लागल्या, मुलंही रडू लागले आणि त्याला पुढची धमकी देऊन टाकली की जर तुम्ही मला हे देत नसाल तर मी सगळं राज्य भस्म करून टाकेन. पुढची धमकी लगेच टाकून टाकली. आता पंचायत पडली, इकडे ये इकडे आ. आता ही धमकी दिल्यानंतर आता धमकी कसं देत? एकदा काय राजा जेवायला बसले होते. धमकी स्त्रिया माता भगिनीच्या धमकी, ऋषीच्या धमकी पण वेगळं असतात. आणि जेवायला बसले असताना त्या राजाला सगळ्या भाषा समजत होत्या. कोणती मुंगी असो, माशी असो, कसली बी गवत जरी बोलला त्याला कळायचं, सगळ्या भाषा. पण ज्या भाषा शिकवल्या असताना सुद्धा ते ऋषी होते, महात्मा होते, त्यांनी सांगितलं होतं मी तुला सगळ्या भाषा शिकवतो, पण माझी एक अट आहे की मी सांगितलं कला ही दुसऱ्याला सांगायची आणि यदा काही तुला दुसऱ्याला सांगितलं त्याच क्षणात तुझा मृत्यू होईल. त्या साधून काय सांगितलं? त्याच क्षणाला तुझा मृत्यू होईल. मग ह्या राजाने काय, पती पत्नी राजा जेव्हा बसले. आता राणी तर आवडते असते कुणाची. आणि एक मुंगळा आणि एक मुंगळी तिथून चालली होती. मुंगळीनं काय केलं? राणीच्या ताट्यातला एक शीत उचलला, भाताचा एक शीत, आणि ती शीत नेऊन राजाच्या तामणात नेऊन टाकला. कुणी? मुंगळीनं. आणि मुंगळा काय म्हणतो? अरे वाईट केलंस का? काय म्हणला मुंगळा? वाईट केलं. पत्नीचं तू उष्ट मालकाला खावतलंच नाही, वाईट केलं. म्हणजे असं त्याला म्हणायचं, त्या मुंगळ्याला म्हणायचं. असं म्हणल्यानंतर ही भाषा कुणाला समजत नाही? राजाला. राजा हसला, म्हणजे ह्याला किती ज्ञान आहे असं त्याला वाटलं. आणि मग राजा हसला. हसल्यानंतर पत्नी म्हणायची मी का हसलात? आला का प्रश्न? ते म्हणले नाही सहज हसलो. नाही सहज नाही म्हणले, का हसलं ते सांगा. नाही म्हणले सहज. काय जा मी मी जेवतच नाही म्हणले. म्हणले आता हे सांगितलं तर माझं मृत्यू आहे म्हणलं. ते आता पुरा खरं शेवटी काय करावं, माणूस खरं सांग येतच की. म्हणले जर मी तुला सांगावं तर माझं मृत्यू आहे. ते म्हणले मेला तर केलं, मला काय करायचं मला सांगा. म्हणजे एकदा दुर्गा माय उपसली की काय खरं नसतं. माझी लक्षात ठेवा, काय खरं नसतं. त्या पुरुषाचं काहीच खरं नसतं. आणि मग मेला तर काय करत नाही म्हणले. राजाला म्हणले. राजा म्हणले मग ठीक आहे, आता तुझीच इच्छा आहे. तर आता ही तर मारण्यापेक्षा मग काशीला तरी मरतो म्हणलं मी. तुझ्या नावानं काशीला तरी मरतो, तेवढं तरी उद्धार होईल माझा. इथं तर काय उद्धार व्हायचं दिसायला चिन्ह. मग ठीक आहे चला. मग सगळे सैन्य वगैरे सगळे घेतलं, लवाजमा घेतला. पहिले कुठे अशी व्यवस्था होती. पहिले चालले गोस दरकोस एका जंगलातून जात असते बरेच